this is the outfit. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज व्हिएतनाममध्ये आपला पहिला दिवस आहे आणि सकाळ सकाळी ब्रेकफास्ट करून एक स्ट्रॉंग नॅप घेऊन मी आणि प्रतीश निघालोत हनॉई एक्सप्लोर करण्यासाठी. हॉटेलमधून निघालो आता आणि आम्ही आता कुठे चाललो आपण ट्रेन स्ट्रीटला चाललो. आउटफिट ठीक आहे ना. आणि इथे ना जागोजागी स्पा वगैरे आहेत, तर मला असं इच्छा आहे की मी ट्राय करावं. तर मंडळी, आजचा प्लॅन होता हनॉईमधील काही आयकॉनिक प्लेसेस एक्सप्लोर करण्याचा. आणि आमचं हॉटेल जे होतं ना ते प्रत्येक ठिकाणापासून एक 10 ते 15 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवरच होतं. आणि त्याचा प्लस पॉईंट असा होता की आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कॅब किंवा दुसऱ्या काही वाहतुकीची गरज पडत नव्हती. आम्ही जस्ट वॉकिंग करून सुद्धा या ठिकाणावरून त्या ठिकाणी जाऊ शकत होतो. तर मंडळी, तिथून निघाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट जी आम्ही केली ती म्हणजे करन्सी एक्सचेंज. ॲक्च्युली खूप जास्त रिसर्च केल्यानंतर आम्हाला समजलं होतं की तुम्हाला जर करन्सी एक्सचेंज करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा USD मध्ये कन्वर्ट करायला लागतं अँड देन तुम्ही VND मध्ये कन्वर्ट करू शकता. तर मंडळी, करन्सी एक्सचेंज करण्यासाठी आम्ही सगळ्यात आधी हॉटेलवाल्यांनाच विचारलं होतं, त्यांच्याकडेच अप्रोच केला होता. बट त्यांनी आम्हाला एवढा रिलेव्हंट रेट त्यांच्याकडे नव्हता जो आम्हाला हवा होता. सो आम्ही थोडं बाहेर आलो आणि जे इथले लोकल स्ट्रीट्स असतात तिथे जरा बघितलं, तर इथे जागोजागी मनी एक्सचेंज करण्यासाठी शॉप ओपन होते आणि आम्हाला एका ठिकाणी आम्हाला जो रेट हवा आहे तो रेट मिळाला. सो आम्ही तिथे एक्सचेंज करून घेतलं. तुम्ही बघू शकता, मी देवाला म्हणलो होतो मला लखपती बनव. कोणत्या देशात ते देवाला मी सांगायला विसरलो. काहीच 26 लाख रुपये घेऊन फिरतोय. पण आपल्याला ऑलरेडी अजून करावे लागते. ॲक्च्युली आम्ही पहिली जी करन्सी आहे ना ती इंडियन करन्सी आम्ही USD मध्ये केली होती, कारण USDला जास्त हे आहे, डिमांड आहे. आणि डायरेक्टली इंडियन रुपीज टू व्हिएतनामी डॉंग कन्वर्ट होत नाही. दे डोंट एक्सेप्ट इंडियन रुपीज. US डॉलरची किंमत वाढत चालली हे आम्हाला इथून पण कळलं आहे. काही ठीक आहे, बट आता मी जास्त अमाऊंट नाही कन्वर्ट केली. आता ॲक्च्युली आम्ही जे केलं ते 26ने केलं ना, 26ने केलं ना आपण कन्वर्ट. हां, 26ने कन्वर्ट केलं. बट आता समोरून जरा चेक केलं 26.1चा पण रेट ते लोक देत होते. सो बाकीचे जे अमाऊंट आहे ते आम्ही थोडंसं जरा थांबूनच कन्वर्ट करू. खूप सुंदर दिसते यार. नुसतं बोलो हॅट्स ऑफ गाईज. काय हॅट्स ऑफ. ते फुलं पण कसली भारी आहे. किती छान छान रोजेस आहेत. ओ माय गॉड. मंडळी, लोकल करन्सी म्हणजे इथलं व्हिएतनामीज डॉंग हातात आल्यावर असं वाटलं की खरंच व्हिएतनाम आता एक्सप्लोअर करायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आम्ही निघालो ओल्ड क्वार्टरकडे. हनॉईचं जे हे ओल्ड क्वार्टर आहे ना हे जवळपास हजारो वर्ष जुनं मानलं जातं. म्हणजे पूर्वी इथल्या प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारी राहत होते, म्हणूनच आजही अनेक स्ट्रीटची नावं त्या व्यवसायावरूनच इथे ठेवलेली आहेत. म्हणजे मंडळी, आजही इथे फिरताना एक जुनं व्हिएतनाम आणि मॉडर्न सिटी लाईफचा एक सुंदर संगम इथे तुम्हाला बघायला मिळेल. सो आता
आम्ही आहोत हनॉयच्या स्ट्रीट्सवरती आणि आम्ही चाललो आहे ट्रेन स्ट्रीटला. ॲक्च्युली आपण त्या साईडला चाललं पाहिजे बाळा रोडच्या, कारण की गाड्या या बाजूने येतात. हां, लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे ना. समोर येणारी गाडी आपल्या मागून चालले तिकडनं गाड्या. एन्शंट आय डोंट नो काय आहे हे. लँग्वेजचा थोडा इश्यू होतो इथे, कारण की त्यांना इंग्लिश पण समजत नाही आणि आपल्याला पण त्यांची भाषा समजत नाही. तर तुम्ही बघू शकता इथे काय लिहिलं आहे कळणारच नाही आपल्याला. कन्वर्ट केल्याशिवाय काहीच करू शकत नाही. Here finish. Around here finish. No, we don't want to drive the train. We want to go to cafe and just... तर मंडळी मॅप लावून आम्ही ट्रेन स्ट्रीटला पोहोचलो खरं, बट इथे पोहोचल्यानंतर आम्हाला समजलं की इथल्या कॅफे एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला इथल्या लोकल एजंटची हेल्प घ्यावीच लागते. तर त्या जवळपास एरियामध्ये पोहोचल्यानंतर 2 एजंट्स आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला हे रेट्स वगैरे सांगितले. तर इथे माझा नवरा त्यांच्यासोबत बार्गेनिंग करतोय. Coffee. Some juice. Some fruit. Everything. Can you give me a best price? This one, that's good price, cheap. Not many do 400. 150 for one. No. 200 good service. 200 good service, brother. Good service. Yeah. Only pay after the train. You seem to be a good person. Okay, yes, we are good person. Macau cafe. We go. Yeah. 150 for one? 350, 2 people. Okay, 350, 2 people. Let's go. Do it for 300, yeah? Brother, we do good service 350, you know. Đừng bằng 350 thôi. Let's go. Okay, let's go. You can check the currency. Yeah. Brother, train time. 15 more minutes, train time. Yeah, 10 minutes here. Okay, here we go. 1255. We go now. No train. We go there to mid train. Mid train. Yeah. 250. Oh, my wife bring her. Oh, my wife. You go with my wife. She bring you. Oh, my own. लक्षात ठेवा आपल्या. Okay, sit down. Yeah. So good. I go with my wife. She change come now. Okay, sit and go with me. तर मंडळी इथे जर तुम्हाला ट्रेन स्ट्रीट एक्सप्लोअर करायची असेल तर तुम्हाला इथल्या लोकल एजंटची हेल्प घ्यावीच लागते. म्हणजे जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर एकतर तुम्हाला तिथले कॅफेचे ओनर पाहिजेत तुमच्यासोबत, किंवा तुम्हाला तुमचे जे ट्रॅव्हल एजंट्स असतील तर ते तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. बट तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल तिथे जाऊ शकत नाही. म्हणजे मंडळी फॉर सेफ्टी रिझन्स त्यांनी हे सगळे रूल्स बनवलेले आहेत. कारण ऑब्व्हियसली ट्रेन खूप जवळून जाते आणि तुमच्यासोबत कोण ना कोणतरी हवंच. एकतर तुमचं ट्रॅव्हल एजन्सीवाले किंवा इथले जे लोकल आहेत ते.
दिस इज काय होतं सॉल्ट कॉफी. दिस इज सॉल्ट कॉफी अँड ही इज हॅव्हिंग कोकोनट कॉफी. ट्रेन यायच्या आधी ते पाऊस आलेला. ट्रेन अजून आली नाहीये पण पाऊस आलाय. सॉल्टी आहे, छान आहे. क्रीम आहे ना, सॉल्टी आहे आणि कॉफीची टेस्ट आणि कोकोनटचं हे आहे, त्याला एसेन्स आहे, मस्त वाटतं. खूप फ्रेंडली लोक आहेत, खरंच खूप फ्रेंडली लोक. आता आम्ही ट्रेन स्टेशनवरनं केएम लेकला चाललो आहे. आमची पहिलीच गोष्ट होती जी आम्ही तेव्हा केली, ही मागे वैष्णवी आहे. ॲक्च्युली हे एजंट्स तिथले जे तुम्हाला पिकअप ड्रॉप सगळं करवतात आणि आम्हाला असं झालं की ट्रेनचा टायमिंग झालेला, मग त्यांनी आम्हाला थोडं जास्त चार्ज केलं आहे. त्यांनी आम्हाला चार्ज केलं जवळजवळ 1600 रुपये. त्या 1600 रुपयामध्ये आम्हाला 80,000ची जवळजवळ म्हणजे कॉफी होती. 80,000 के फॉर कॉफी फॉर 1 पर्सन. सो 160 आणि त्याच्यावरचे जवळजवळ 190 त्यांनी आम्हाला फक्त आणण्याचे घेतले, जे मला थोडे जास्त वाटले. तर मी इथून पुढे जे आहे ते एक ॲप इन्स्टॉल करेन, जे जसे आपल्याकडे रॅपिडो वगैरे चालते तसं काहीतरी करून हे करेन. तर मंडळी आता आम्ही निघालो आहोत किम लेकला. तर आय गेस 7 ते 8 मिनटांमध्ये आम्ही इथे पोहोचलो. पावसाचं वातावरण झालं होतं, पाऊस पडूनही गेला होता. खूप सुंदर वातावरण होतं इथे. लेक एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही इथले जे लोकल मार्केट आहेत ते सुद्धा एक्सप्लोर केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी एका व्लॉगमध्ये टाकणं खरंच पॉसिबल नाही आहे, म्हणून मी नेक्स्ट व्लॉगमध्ये या सगळ्या गोष्टी ॲड करणार आहे. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. सी यू इन द नेक्स्ट वन.